आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण मस्त असे खुसखुशीत वर्षभर टिकणारे वेपर्स करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 किलो बटाटे घेतलेत. बटाटे असे मोठे हवेत. एका घमिल्यात पाणी घेतले. आपण हा बटाटा सोलून ह्या पाण्यामध्ये टाकायचा, जेणेकरून तो लाल पडणार नाही. इथे सर्व बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत आणि ती मस्त अशात आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेत. आता आपण वेपर्सच्या खिसणीने छान असे वेपर्स पाडून घ्यायचेत. वेपर्स करताना बटाटा असा खालपर्यंत न्यायचा, जेणेकरून आपले वेपर्स अख्खे अख्खे पडतात. आणि वेपर्स करताना शक्यतो मोठा बटाटाच वापरायचा, त्याचे छान असे मोठे मोठे वेपर्स होतात. तर तुम्ही पाहू शकता इथे आपण मस्त असे वेपर्स करून घ्यायचेत आणि असे मस्त खिसणीने पातळ पातळ आपले वेपर्स झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता हे सर्व आपण पाण्यामध्ये घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे खिसून घेऊन ते पाण्यात हे करणार आहेत. आता तुम्ही पाहू शकता इथे माझे सर्व बटाटे खिसून झालेले आहेत आणि मस्त असे मोठे मोठे वेपर्स झालेले आहेत. खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही. तर शक्यतो अशा खिसणीनेच असे वेपर्स करायचे, खूप छान होतात. आता हे वेपर्स आपण छान असे 6 ते 7 पाण्याने धुवून घ्यायचेत, म्हणजे त्याचं जे स्टार्च आहे ते पूर्ण निघून जाईल. आता हे आपण मी सर्व स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि हे आपण रात्रभर पाण्यामध्ये डीप करून झाकून ठेवायचे. तुम्ही पाहू शकता मस्त असे स्वच्छ धुवून झालेत आणि आपण आता हे झाकून ठेवूयात. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अजिबात लाल पडलेले नाहीत आणि इथे मी तुरटीचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर आता इथे एका पातेल्यात पाणी घेतले. पाणी इतपत घेतले की आपले वेपर्स त्यात पूर्णपणे बुडन. आपल्या अंदाजानुसार मी ह्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी फुटली की आपण ह्यात वेपर्स घालून घ्यायचे आहेत. आता आपण हे सर्व वेपर्स ह्यामध्ये घालून घ्यायचे. वेपर्स आपल्याला अर्धा कच्चाच, म्हणजे एक 10 मिनिटापर्यंतच आपण हे शिजवून घ्यायचेत आणि काढून घ्यायचेत. खूप वेपर्स शिजवायचे नाहीत. मस्त असे पांढरे शुभ्र होतात. आपण जर तुरटीचा वापर केला तरी पण आपले वेपर्स लाल पडतात आणि पांढरे शुभ्र होत नाही. तर इथे मी अजिबात तुरटी वापरलेली नाही आहे, फक्त ते 7-8 पाण्याने धुवून घ्यायचेत. आता इथे आपण छान हलवून घ्यायचेत आणि 5 ते 10 मिनिटानंतर पाहू शकता आपले वेपर शिजलेले आहेत. आपण आता ते काढून घ्यायचेत. खूप शिजवायचे नाही, एक 10 मिनिटं बास होतात ह्या वेपर्सला. आता हे सर्व आपण एका चाळणीत काढून घेऊयात आणि वेपर्स एक एक करून घालून घ्यायचे. पहा इथे आपण एका बेडशीटवर हे सर्व वेपर्स घालून घ्यायचेत. एक एक सुट्टा करूनच घालायचा आहे, नाहीतर ते एकमेकाला चिटकून बसतात आणि वेपर्स लगेचच वाळतात पातळ असल्यामुळे, पण घालायला थोडासा वेळ लागतो. तर इथे एक एक सुट्टा करून आपण हे सर्व वेपर्स घालून घ्यायचेत. पण वर्षभर आपण हे साठवून ठेवू शकतो, अजिबात ते खराब होत नाहीत आणि उपासालाही तळून खाता येतात किंवा आधीमध्येही आपण ते खाऊ शकतो. खूप छान होतात अशा पद्धतीने. मस्त असे पांढरे शुभ्र आपले वेपर्स झालेले आहेत. हे सर्व आता आपण ह्या बेडशीटवरती घालून घ्यायचेत. एक एक करून मी सर्व हे पहा घालून घेतलेत वेपर्स. वेपर्सला 1-2 ऊन पुरे होतात. ते इथे पाहू शकता मस्त असे आपले वेपर्स खडखडीत वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्रही झालेले आहेत. यातले आता आपण तळून पाहूयात. तिथे आपण तळण्यासाठी तेल ठेवलेत आणि पाहू शकता मस्त असे ते फुलतात ते. आणि मोठा बटाटा असल्यामुळे वेपर्सचा आकारही खूप छान असा मोठा मोठा होतो. वेपर्सला शक्यतो मोठेच बटाटे वापरायचे. ते इथे पाहू शकता मस्त असे खुसखुशीत खमंग आपले वेपर्स तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.